बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 88 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नाझीर काजी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र यावेळी देखील त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील नाराज असलेल्या 88 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत। पालकमंत्री मकरंद पाटील यांना घेराव घालत यांच्यासमोरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत त्यांच्याकडे आपले सामूहिक राजीनामे सोपवले आहेत। पालकमंत्र्यांच्या बैठकीवर आधी बहिष्कार आणि त्यानंतर विश्रामगृहावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी या पदाधिकाऱ्यांची नेमकी कशी समजूत काढतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो। अमर रहे, अमर रहे। बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष तथा प्रदेशचे अल्पसंख्याक सेलचे आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय नाझीर काजी साहेब यांना विधान परिषदेवर उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही पक्षाकडे सातत्याने मागणी केली होती आणि तशा प्रकारचा शब्द अजितदादांनी आम्हाला दिलेला होता। परंतु पक्षश्रेष्ठींकडे आम्ही जाऊन त्याच्याकडे काही मागणी केल्या, परंतु वेळेवर त्यांना उमेदवारी नाकारलं गेलं। त्यामुळे सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। त्या रोषाच्या अनुषंगानं आम्ही आमच्या पदांचे राजीनामे आज पालकमंत्र्यांना सुपूर्द करत आहोत। पक्षाच्या नेत्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे। दबाव म्हणता येणार नाही, हा काजी साहेबांच्या विषयी असलेले आमचं प्रेम आणि त्यांना केलेले या पक्ष संघटनेसाठी आणि महाराष्ट्रभर केलेलं संघटन मजबूतीकरण त्याविषयी व्यक्त आम्ही त्यांच्या बाबतीत होत आहोत। नाही, नाझीर काजी माझ्या शेजारीच बसलेले, त्यांनाच तुम्ही विचारा ते नाराज आहेत का नाही। ते नाराज नसताना तुम्ही मला असा कसा प्रश्न विचारता? तुम्हाला कोणी सांगितलं राहील? कुठल्या बघू, मला दाखवा राजीनामे, दाखवा की मला। ते देण्यासाठी तुम्हाला बसेल तिथं, त्यासाठीच बसेल तुम्ही जाणार आहे आता रेस्ट हाऊसला, ते तुम्हाला राजीनामे। बरं ठीक आहे ना, तुमच्यापर्यंत आलेत का? पक्षानं मंजूर आहे का? हा आमच्या घरातला विषय आलं का लक्षात? त्यामुळे जरी त्यांच्या भावना असतील आणि का असू नये, आमच्या नेत्याला पद मिळावं हे प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असतील का असू नये। परंतु मी निश्चितपणानं त्यांच्याशी चर्चा करेन, त्यांची समजूत घालेन आणि यातलं कुणीही राजीनामा देणार नाही। हे पक्षवाढीचा नाझीर काजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा ते प्रयत्न करतील, याची तुम्ही खात्री बाळगा।